आणि तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे। आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असा आहे कारण की मी आलेले आहे कोकणामध्ये आणि कोकणामधलं हे सुंदर असं ट्री हाऊस जे आहे ते मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे। इथल्या काय काय ऍक्टिव्हिटीज आहे, कुठल्या गोष्टी आहेत, काय फूड आहे, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज कमेंट करा आणि चलो। तर इथे पोहोचल्यानंतर आपलं स्वागत सगळ्यात आधी वेलकम ड्रिंकने केलं जातं आणि कोकणात आलं म्हणल्यावर कोकम सरबत आहा हा। सोबतच आपण इथे कुठल्या कॅटेगरीजच्या रूम आहेत ते बघू। तर सगळ्यात आधी बांबू कॉटेजेस आहे। इथे वरती आणि खाली 2 रूम्स आहेत आणि ही सुद्धा फॅमिली कॉटेज आहे। दुसरं आम्ही ज्यामध्ये राहिलो ते म्हणजे हे जाई जुई, हे सुद्धा एक फॅमिली कॉटेज आहे आणि इथे बाजूलाच 2 रूम्स आहेत साईड बाय साईड। आणि यावेळेस ट्रॅव्हल करताना माझ्यासोबत माझा स्कूल फ्रेंड प्रशांत आला होता आणि ही त्याची वाईफ आहे, लहान मुलगाही आहे त्याचा आणि त्यांची ॲनिव्हर्सरी सुद्धा होती आणि रिसॉर्टवाल्यांनी हे खूप छान सरप्राईज आमच्यासाठी प्लॅन केलेलं। हे बघून आम्ही सगळेच जण खुश झालो। हे खरं तर आमच्यासाठी सुद्धा सरप्राईज होतं आणि खूप छान मॅनेजमेंट केली होती। सोबतच बाजूला ही जुई नावाची जी रूम आहे ज्यात मी आणि आदित्य राहिलेलो, ही सुद्धा एक फॅमिली रूम आहे। एक किंग साईज बेड आहे आणि बाजूलाच एक 3rd पर्सनसाठी सुद्धा बेड आहे। इथल्या सगळ्याच कॅटेगरीतल्या ज्या रूम्स आहेत त्या अगदी कम्फर्टेबल आहेत, स्पेशियस आहेत आणि त्याचबरोबर किती छान मेंटेन केलं आहे तुम्ही बघू शकता। सगळ्या रूम्स ज्या आहेत त्या AC आहेत, त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यासाठी डेफिनेटली हे प्लॅन करू शकता। आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथले बाथरूम्स आहेत खूप युनिक आणि मस्त पद्धतीने डिझाईन केले। त्याचबरोबर इथे असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नॅचरल आहेत आणि पाणी पिण्यासाठी सुद्धा कुठलीच प्लास्टिक बॉटल इथे अलाउड नाही। बाहेर मस्तपैकी थंडगार पाण्याचा माठ ठेवलेला आहे। ही गोष्ट मला खूपच आवडली। त्यानंतर इथे असणारे सगळ्यात इंटरेस्टिंग आणि मेन अट्रॅक्शन म्हणजे हे कपल ट्री हाऊस। आंब्याच्या झाडाभोवती किंवा असं म्हणू शकतो आंब्याच्या झाडावरतीच हे ट्री हाऊस आहे आणि तुम्ही बघू शकता किती स्पेशियस रूम आहे। बाहेरच्या बाजूला बाथटब सुद्धा दिलेला आहे आणि इथलं बाथरूम सुद्धा खूप युनिक स्टाईलने डिझाईन केलेलं आहे। झाडाला कुठेच हानी न करता किंवा झाडाला कुठेच कटछाट न करता बाथरूममधून खोड जाते, मला ही गोष्ट खूपच भारी वाटली। आणि इथे सुद्धा ओपन बाथरूम दिलेलं आहे। इथली प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक डिटेल खूपच सुंदर आहे। तर आम्ही इतक्या वरच्या फ्लोअरवर आलोय की ते झाड सुद्धा खाली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीनं आंबे लागलेत झाडाला आणि असंच पिकले असते तर काढता सुद्धा आले असते। खूपच सुंदर ट्री हाऊस आहे आणि ही जागा जी आहे ती खरंच खूप खूप सुंदर आहे आणि खरोखर आम्हाला सगळ्यांना मजा येते। तुला 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 नाही, हॉस्पिटॅलिटी छान आहे, इथले लोक खूप छान आहेत, ओनर ते तर खूपच छान आहेत। किती आंबे लागलेत। चलो इथून खाली उतरायचंय आता आपल्याला। हे झाड खाली बाथरूम मधून जाते, ते खूप भारी वाटते। ही कन्सेप्ट मला आवडली आहे। हा अच्छा, त्याला लागले पण आहेत काजू, आता दिसले मला। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे, ही सुद्धा एक फॅमिली रूम आहे पण त्यांनी याला नाव दिलेलं आहे वारली कॉटेजेस। तर ही पण रूम बऱ्यापैकी स्पेशियस आहे आणि इथून बाहेरचा व्ह्यू जो आहे तो म्हणजे इथल्या नर्सरीचा झाडाचा खूप सुंदर असा व्ह्यू आहे। तर या पद्धतीने वेगवेगळ्या कॅटेगरीजच्या रूम होत्या, आपल्या सगळ्या बघून झाल्या पण आता लागले जोरदार भूक, त्यामुळे आपण जाऊयात रेस्टॉरंटमध्ये। इथे बाउलमध्ये माझ्या सगळ्या आवडीच्या गोष्टी म्हणजे तोंडाला पाणी सुटेल अशा गोष्टी आहेत। कच्च्या करवंदाचं लोणचं आहे, कैरीचं लोणचं आहे, डाळ कैरी आहे आणि ठेचा सुद्धा आहे। इथे मी व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मी व्हेज थाळी मागवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कोकणातली स्पेशल सगळ्या गोष्टी आहेत। तांदळाची भाकरी, ओल्या काजूची उसळ, सोलकढी, त्यानंतर आमरस। मी ह्या सगळं ताव मारते आणि भेटते तुम्हाला पुन्हा। काय शिवांश ते मॅग्नेट आहे?
तर ह्या बाजूला इकडे खाली नर्सरी सुद्धा आहे, त्यांची बरेचसे झाडं रोपं आहेत, आपल्याला पाहिजे तर आपण घेऊ सुद्धा शकतो. आणि त्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत खाली, कुठले कुठले झाडं आहेत काय आहेत. आज ॲक्च्युली त्यांची गावात जत्रा आहे, त्यामुळे गाईड करायला इथे आत्ता कोणी नाही आहे. पण आमच्या अंगात इतकी मस्ती आहे, ते म्हणले की 4-5 वाजता सांगतो. पण आम्हाला झाडं दिसले आणि असं वाटलं की खाली जाऊन एकदा आपण चेक करून येऊयात. त्यामुळे आम्ही आता आलेलो आहोत इथे खाली झाडं बघण्यासाठी आणि खूप छान वाटतं. फणस लागले तिथे. तर इथे ज्या मावशी आहेत त्या आत्ता सध्या नाही आहेत, त्या उद्या सकाळी असणार आहेत आपल्याला झाडांची रोपांची ओळख करून द्यायसाठी. पण तरी आमची उत्सुकता होती, त्यामुळे आम्ही फेरफटका असाच मारला आणि हे सगळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे रोपं आहेत ते बघितले. त्यानंतर दुपारची थोडा वेळ निवांत झोप काढली, आराम केला. तर आत्ता वाजत आले आहे ऑलमोस्ट 5:30 आणि आपण आता मस्तपैकी गरमागरम चहा घेणार आहोत आणि त्यानंतर जाणार आहोत. इथं छोटासा ट्रेक आहे, सो ती ट्रेक करण्यासाठी. आणि मस्त वाटते इथं आल्यावर, निवांत वाटते, खूप छान वाटतं. थोडासा चेंज इन प्लॅन झालाय, आपण ट्रेकला नाही चाललोय आणि गेम खेळणार आहोत आता सध्या तरी. कारण की ट्रेकिंगला आमच्या सोबत जे येणार होते ते आता बाहेर गावात गेले आणि 6 वाजत आले, त्यामुळे मग जाऊन सनसेट बघायला थोडं लेट होईल. आणि आज थोडं आभाळ सुद्धा आले, त्यामुळे आम्ही ट्रेक उद्या सकाळी करायचं ठरवलं आणि आता सध्या इथे जे गेम्स आहेत ते खेळतो आहोत. आणि त्यानंतर आता ऑलमोस्ट 7:30-8 झालेले आहे आणि आम्हाला पुन्हा खेळून झाल्यानंतर भूक लागली, त्यामुळे आता आलेलो आहोत जेवण करण्यासाठी. इथे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन मिळणार आहेत, पण मी व्हेजिटेरियन असल्यामुळे माझा पूर्ण फोकस व्हेज फूडवरती आहे. आणि इथे मी फर्स्ट टाईम कच्च्या फणसाची भाजी ट्राय केली, जी मला खूप आवडली, खूप छान टेस्टी होती. मला असं वाटलंच नाही की ते फणस असू शकतं म्हणून. आणि नॉन व्हेजिटेरियन फूडचा रिव्ह्यू मी आदित्यकडून घेतला आहे आणि त्यांनी बिग थम्सअप असा दिला आहे की खूप छान सी फूडसुद्धा इथे आहे. आणि हा व्लॉग मी इथेच संपवते आहे. होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे त्यासाठी स्टे ट्यून. कैलासपती शंकराळा फुलो हातात